नमस्कार, अमृताज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। नेहमीचा पोहे उपमा खाऊन कंटाळला असाल तर आज मी तुमच्यासाठी ब्रेकफास्टला एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, तो म्हणजे पौष्टिक दलिया। दलिया बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतड झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे। त्यानंतर छान फ्राय करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालूया, व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कांदा छान ब्राऊन झाल्यावर आपण त्यामध्ये हळद घालूया, लाल तिखट घालूया। त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला घालत आहे। तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी एक उत्तम अशी रेसिपी आहे। त्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि बटाटा घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून व्हेजिटेबलसुद्धा ॲड करू शकता। त्यामध्ये तुम्ही मटर शेंगदाणेसुद्धा घालू शकता। व्यवस्थित फ्राय करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आपण दलिया घालूया। मी इथे 2 वाटी जवळपास दलिया घेतलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसतोय, सुगंध अप्रतिम असा सुटलेला आहे। दलिया आपल्याला त्यामध्ये जवळपास 5 मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे। दलिया भाजल्यामुळे टेस्ट खूप छान येते, सुगंधही खूप छान येतो आणि भाजल्यामुळे छान मोकळा मोकळा असा दलिया होतो आपला। तुम्हाला मोकळा आवडल्यास तुम्ही मोकळासुद्धा करू शकता आणि ज्यांना आसट आवडतो तो आसटही करू शकता। त्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातले आहे। नंतर मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून दलिया जवळपास 10 ते 15 मिनिटं छान एकजीव असा आपल्याला शिजू द्यायचा आहे। त्यातले पूर्ण दाणे दाणेही शिजले पाहिजे, त्यामुळे ते शरीरासाठी खूप पौष्टिक असतात। लहान मुलं आणि मोठे देखील आवडीने खाऊ शकतात। तुम्ही इथे बघू शकता दलिया हा शिजून छान तयार आहे। तुम्हाला जर अजून मोकळा हवा असेल तर तुम्ही त्याला अजून 5-1 मिनिटं शिजू देऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता कलर किती छान आलेला आहे, एकदम सुंदर असा दिसायला दिसतो आणि चवीला खूप छान लागतो। तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मी इथे हा डिशमध्ये सर्व करून घेतलेला आहे। इथे आपला गरमागरम पौष्टिक असा दलिया तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।